विद्यार्थ्यांना प्रॉबॅबिलिटी चॅप्टर 5th चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला माहीत पाहिजे रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणतात. तर असा एक्सपेरिमेंट याची डेफिनेशन मी तुम्हाला पहिल्यांदा लिहून देतो. ही पाठ करायची नाही आहे तुम्हाला, आता फक्त लक्षात ठेवायची आहे. ॲन एक्सपेरिमेंट हे समजावून सांगतो तुम्हाला मी. हुज पॉसिबल आउटकम्स म्हणजे रिझल्ट आर नोन टू अस but none of them can be predict with certainty is called an a random experiment. And the possible outcomes in set form written म्हणजे लिहिलेले written in set form is called a sample space of random experiment. The elements in sample space are called sample points. आता हे मी तुम्हाला जे लिहून दिलं त्याचा अर्थ जेव्हा मी तुमचे आता 1-2 एक्झाम्पल घेतो तुमच्या लक्षात येईल की काय लिहिलं आपण, की असा एक्सपेरिमेंट म्हणजे असे ऑकरन्सेस म्हणजे अशा घटना ज्याचे पॉसिबल आउटकम्स तर आपल्याला माहिती असतात, म्हणजे शक्य असलेले त्याचे रिझल्ट्स आपल्याला माहिती असतात, पण नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्ट सर्टनली. त्याच्यापैकी कोणता रिझल्ट येईल हे आपण सर्टनली म्हणजे खात्रीने प्रिडिक्ट करू शकत नाही, म्हणजे सांगू शकत नाही. असा जो एक्सपेरिमेंट असतो त्याला म्हणतात रँडम एक्सपेरिमेंट. मग त्या रँडम एक्सपेरिमेंटचे जे पॉसिबल आउटकम्स आहेत म्हणजे पॉसिबल रिझल्ट्स आहेत ते जर सेट फॉर्ममध्ये लिहिले तर त्याला म्हटलं जातं त्या रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस. द एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस आर कॉल्ड सॅम्पल पॉईंट्स. सॅम्पल स्पेसमधले जे एलिमेंट्स असतात त्याला सॅम्पल पॉईंट म्हटलं जातं. जसं आता एक फॉर एक्झाम्पल अ कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन घेतला मी, तो टॉस केला. आता कॉइन जर मी टॉस केला तर पॉसिबल आउटकम्स कोणते आहेत पहा. एक तर हेड येईल किंवा टेल येईल. पण मी जेव्हा टॉस करतो तुम्हाला विचारलं की सांगा म्हणजे पॉसिबल आउटकम्स काय आहेत, तर तुम्ही सांगाल सर एक तर हेड येईल किंवा टेल येईल. पण मी तुम्हाला म्हटलं नाही मला असं नको, मला नेमकं काय येईल ते सांगा, म्हणजे सर्टनली सांगा हेड येईल की टेल येईल. तर तुम्ही म्हणाल की सर आपण हे सडनली सांगू शकणार नाही. टॉस केल्यावर हेडच येईल किंवा टेलच येईल हे आपण नक्की नाही सांगू शकणार. हां, हेड किंवा टेल येईल हे आपण नक्की सांगू शकतो. म्हणजे ही अशी घटना आहे की याचे पॉसिबल आउटकम्स तुम्हाला माहिती आहेत, एक तर हेड येईल किंवा टेल येईल, पण नेमकं सर्टनली हेच हेडच येईल किंवा टेलच येईल हे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही, याचं भविष्य आपण वर्तू शकत नाही. अशा ज्या घटना असतात यांना म्हटलं जातं रँडम एक्सपेरिमेंट. आता हा रँडम एक्सपेरिमेंट झाला कारण याचे पॉसिबल आउटकम्स आहेत 2, एक तर हेड और टेल, पण नेमकं हेड किंवा टेल हे आपण सांगू शकत नाही. तर अशा ज्या घटना असतात आपल्या आजूबाजूला ज्या घडतात ज्याचे पॉसिबल आउटकम्स आपल्याला नक्की माहिती असतात की याच्यापैकी एक काहीतरी येईल, पण नक्की हेच येईल हे आपण सांगू शकत नाही. जसं आता तुम्ही अभ्यास करता आणि तुम्हाला खात्री असते की आपण पास होऊ, हे तुम्हाला स्वतःलाच माहिती असतं आपण पास होतो की नापास होतो. मग परीक्षा तुम्ही एक्झाम फेस करणं आहे याला तुम्ही रँडम एक्सपेरिमेंट नाही म्हणू शकत, कारण
तुम्ही खात्रीने सांगू शकता की ह्या परीक्षेत मी पास होतो की नापास होतो. यालाही 2 पॉसिबल आउटकम्स आहेत, एक तर पास होणे किंवा नापास होणे. पण ते आपल्याला माहिती असते, आपल्या अभ्यासावर आपल्याला कळते की आपण अभ्यास चांगला केला आपण पास होतो. पेपर दिल्यावर खात्री असते आपल्याला पास होऊ, किंवा पेपर दिल्यावर ही खात्री असते नापास होऊ. जसं सूर्याचं उगवणं आणि मावळणं ह्या ज्या घटना आहेत, ही पण रॅन्डम घटना नाही म्हणता येणार. सूर्य मावळल्यावर मग सूर्य उगवेलच, पण सूर्य उगवल्यावर तो मावळणारच. जसं सोमवारनंतर मंगळवार येणे ही पण रॅन्डम एक्सपेरिमेंट नाही म्हणता येत, कारण सोमवार जर मावळला तर दुसरा दिवस जो उगवेल तो मंगळवारच असेल. तो मंगळवार असेल की बुधवार असेल मी सांगू शकत नाही, मंगळवार किंवा बुधवार असेल असं आपण नाही म्हणणार. रविवारनंतर सोमवारच येतो. जे रविवारनंतर सोमवार येणे ही जी घटना आहे ही रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणता येणार नाही, कारण त्याचा पॉसिबल आउटकम जो आहे तो माहिती आहे, आपण तो ठामपणे सांगू शकतो, सडनली सांगू शकतो. तर कॉईन इज टॉस, कॉईन टॉस केला हा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, कारण याच्यामध्ये 2 पॉसिबल आउटकम्स आहेत, पण ते मी निश्चितपणे सांगू शकत नाही की हेच त्याचा आउटकम असेल. मग हा रॅन्डम एक्सपेरिमेंट झाला तुमचा. आता पुढे काय म्हटलं आपण की रॅन्डम एक्सपेरिमेंटचे पॉसिबल आउटकम जे आहेत ते जर सेट फॉर्ममध्ये लिहिले तर त्याला म्हणतात सॅम्पल स्पेस त्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा. मग हा जर रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तर याचा सॅम्पल स्पेस झाला सेट फॉर्ममध्ये. याचे पॉसिबल आउटकम्स लिहायचे आहे सेट फॉर्ममध्ये, म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये. एक तर हेड येईल किंवा मग कॉमा देऊ किंवा टेल येईल. आता बघा, कॉईन टॉस करणे हा रॅन्डम एक्सपेरिमेंट झाला आणि त्याचे पॉसिबल आउटकम्स झाले मग हेड किंवा टेल, आणि त्याला सेट हे पॉसिबल आउटकम मी सेटमध्ये लिहिले तर हा झाला सॅम्पल स्पेस या कॉईन इज टॉसचा. आणि याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट आहेत 2. सॅम्पल पॉईंट्स म्हणजे एन ऑफ एस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस सॅम्पल स्पेस, म्हणजे हा जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे त्याच्या सॅम्पल स्पेसमधल्या सॅम्पल पॉईंट्सची संख्या आहे. पण एन ऑफ एसचा अर्थ होतो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, यांना सॅम्पल पॉईंट्स म्हणतात. सेटमध्ये आपण यांना एलिमेंट्स म्हणतो किंवा मेंबर म्हणतो, आणि प्रॉबॅबिलिटीमध्ये सॅम्पल स्पेसचे जे मेंबर्स असतात, एलिमेंट्स असतात, त्यांना सॅम्पल पॉईंट म्हटलं जातं. आता एन ऑफ एसचा अर्थ होतो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस, म्हणजे सॅम्पल स्पेसमधल्या सॅम्पल पॉईंटची संख्या, ती आहे इथे 2. दुसरा रॅन्डम एक्सपेरिमेंट सांगतो. अ डाय इज थ्रोन. तुम्ही सापशिडीचा खेळ खेळता, त्याच्यावर एक स्क्वेअर गोटी असते आणि त्या स्क्वेअर गोटीच्या 6 सरफेसेसवर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे डॉट्स असतात. तुम्ही ते जेव्हा सापशिडी खेळता तेव्हा ती गोटी तुम्ही हातामध्ये खेळवता आणि फेकता. फेकल्यावर जो सरफेस वर येईल त्याच्यावर जेवढे डॉट्स असतील, समजा 2 डॉट्स आले तर ते तुम्ही 2 डॉट्सचं दान पडलं असं म्हणता, म्हणजे पॉसिबल आउटकम आपलं मग आउटकम झाला 2. आता मी जेव्हा डाय फेकतो तेव्हा पॉसिबल आउटकम्स कोणते आहेत हे मी सांगू शकतो. एक तर 1 भेटेल दान, किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. पण नेमकं 1च मिळेल किंवा 2च मिळेल किंवा 3च मिळेल किंवा 4च मिळेल किंवा 5च मिळेल किंवा 6च मिळेल हे मी सांगू शकत नाही. म्हणजे डाय फेकल्यावर मला 1 ते 6 पैकी कोणतं तरी एक रीडिंग भेटेल, पण कोणतं रीडिंग भेटेल मी नक्की सांगू शकत नाही. म्हणजे हा डाय इज थ्रोन हा सुद्धा सॅम्पल आपला हा सुद्धा रॅन्डम एक्सपेरिमेंट झाला. आणि याचा सॅम्पल स्पेस जर लिहायचं असेल तर पॉसिबल आउटकम्स आहे त्याचे. डाय फेकल्यावर एक तर 1 मिळेल किंवा 2 मिळेल किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. मग हे पॉसिबल आउटकम्स आहे डाय फेकल्यावरचे. यांना जर सेट फॉर्ममध्ये घेतलं तर हा झाला डाय इज थ्रोनचा, म्हणजे या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस कॅपिटल एसने दाखवतात. आणि इथे एन ऑफ एस आहे, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस आहेत 6. आता मी पुढचा रॅन्डम एक्सपेरिमेंट सांगतो तुम्हाला. 2 कॉईन्स आर टॉस्ड. सायमल्टेनियसली. 2 कॉईन सायमल्टेनियसली टॉस केले, म्हणजे 2 कॉईन घेतले आणि 2 कॉईन असे सायमल्टेनियसली टॉस केले. किंवा 1 कॉईन इज टॉस्ड 2 टाइम्स. हे पाहिजे 2 रॅन्डम एक्सपेरिमेंट वेगवेगळे आहेत आणि यांचे पॉसिबल आउटकम्स सेम आहेत. 2 कॉईन्स एकाच वेळी टॉस करणे सायमल्टेनियस, म्हणजे एकाच वेळी टॉस करणे, किंवा 1 कॉईन 2दा टॉस करणे. आता
जर हा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, याचे पॉसिबल आउटकम्स पहा कोणकोणते आहेत. 2 कॉईन्स जर एकाच वेळी तुम्ही टॉस केले तर होऊ शकते की दोन्ही कॉईन्सवर तुम्हाला हेड भेटेल, किंवा असं होऊ शकते दोन्ही कॉईन्सवर तुम्हाला टेल भेटेल, किंवा असं होऊ शकते पहिल्या कॉईनवर हेड भेटेल, दुसऱ्या कॉईनवर टेल भेटेल, किंवा पहिल्या कॉईनवर टेल भेटेल, दुसऱ्या कॉईनवर हेड भेटेल. तर हे 2 रॅन्डम एक्सपेरिमेंट वेगवेगळे आहेत, पण या दोन्हींचा सॅम्पल स्पेस जो आहे सेम आहे. एक कॉईन तुम्ही टॉस केला तर होऊ शकते पहिल्या टॉसमध्ये हेड, दुसऱ्या टॉसमध्ये हेड, किंवा होऊ शकते पहिल्या टॉसमध्ये टेल, दुसऱ्या टॉसमध्ये टेल, किंवा होऊ शकते पहिल्या टॉसमध्ये हेड, दुसऱ्या टॉसमध्ये टेल, किंवा होऊ शकते पहिल्या टॉसमध्ये टेल, दुसऱ्या टॉसमध्ये हेड. तर हे पॉसिबल आउटकम्स आहेत. यांना जर सेट फॉर्ममध्ये लिहिलं मी तर हा होईल 2 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली किंवा 1 कॉईन इज टॉस 2 टाइम्स याचा सॅम्पल स्पेस. आणि इथे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आहेत सॅम्पल स्पेसमधले, हे आहेत 4. पुढचा रॅन्डम एक्सपेरिमेंट सांगतो मी तुम्हाला. 3 कॉईन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 कॉईन सायमल्टेनियसली टॉस केले, म्हणजे 3 कॉईन एकाच वेळी टॉस केले, किंवा और 1 कॉईन इज टॉस्ड, एक कॉईन 3 टाइम्स, 3दा 3 टाइम्स म्हणजे 3दा टॉस केला. तर हे दोन्ही एक्सपेरिमेंट आहेत, हे वेगवेगळे आहेत. 3 कॉईन एकाच वेळी टॉस करणे किंवा एकच कॉईन 3दा टॉस करणे. आता याचे पॉसिबल आउटकम्स आहेत ते पहा. नीट लक्षात घ्या मी कसे लिहितो. याचे 8 पॉसिबल आउटकम्स आहेत, आणि ते 8 पॉसिबल आउटकम्स जे आहेत ते तुम्ही क्रमाने कसे लक्षात ठेवायचे सांगतो. एक तर तिन्ही कॉईन्सवर तुम्हाला भेटेल, किंवा तिन्ही टॉसमध्ये भेटेल तुम्हाला HHH, हेड हेड हेड. आता मी इकडचा एक हेड कमी करत आणतो, किंवा असं होईल 2 कॉईन्सवर तुम्हाला हेड भेटेल आणि तिसऱ्यावर तुम्हाला टेल भेटेल. किंवा इथला मी H काढला, एक टेल टाकला. पुन्हा आता हा H कमी करतो मी. पहिल्यावर हेड भेटेल, H काढला तर मग इथे दुसऱ्यावर टेल, तिसऱ्यावर टेल. हे झाले 3 पॉसिबल आउटकम्स. तसेच 3 पॉसिबल आउटकम्स आपण घेऊ टेलचे. एक तर तिन्ही कॉईन्सवर तुम्हाला भेटेल टेल टेल टेल, किंवा 2 कॉईनवर टेल, तिसऱ्यावर हेड. म्हणजे याच्यातला एक टी काढला मी. आता पुन्हा हा टी काढतो इकडचा. पहिल्यावर टी, दुसऱ्यावर H, तिसऱ्यावर H. हे झाले तुमचे 6 आउटकम्स. कसे घेतले मी? एक तर तिन्हीवर हेड, किंवा मग इथला आता H कमी केला मी, 2वर हेड, 1वर टेल, म्हणजे 2H, 1 टेल. पुन्हा हा H काढला मी, पहिल्यावर H, हेड, दुसऱ्या दोघांवर टेल. मग पुढची पॉसिबिलिटी, तिन्ही कॉईन्सवर टेल भेटलं तुम्हाला. मग पुन्हा हा टी काढला मी, 2वर टेल, 1वर H. मग पुन्हा हा एक टी काढला, पहिल्यावर टी, दुसऱ्यावर हेड हेड. आणि अजून 2 पॉसिबिलिटीज राहिल्या, पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल, तिसऱ्यावर हेड, किंवा पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर टेल. तर हे 8 आउटकम्स आहेत. हे मी जसे सांगितले तसे लक्षात ठेवा. एक तर HHH, किंवा मग 2H, 1 टी, म्हणजे 1 H कमी केला मी, मग पुन्हा 1 H कमी करतो, म्हणजे HTT. मग पुन्हा तिन्हीवर टेल, मग 1 टेल कमी केला, म्हणजे TTH, 2 टी आणि 1 H. मग पुन्हा 1 टी कमी केला, म्हणजे HTHH, 1 टी पुन्हा कमी केला, किंवा मग 2 हेडच्या मध्ये टेल, 2 टेलच्या मध्ये हेड. असे पॉसिबल 1 2 3 4 5 6 7 8 आउटकम्स आहेत. हा झाला मग 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली किंवा 1 कॉईन इज टॉस 3 टाइम्सचा सॅम्पल स्पेस. आणि इथे N ऑफ S आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस, हे आहेत 8. आता ह्या अशा पद्धतीने रॅन्डम एक्सपेरिमेंट्स जे असतात ते डिफाईन केले जातात, आणि त्याचे आउटकम्स जे आहेत पॉसिबल आउटकम्स ते सेट फॉर्ममध्ये लिहिलं आहे, तर त्याला सॅम्पल स्पेस म्हणतात. आणि सॅम्पल स्पेसमधले जे एलिमेंट्स असतात त्यांना म्हटलं जातं सॅम्पल पॉईंट्स.